जिल्हा पोलीस दल व हुपरी पोलीस ठाणे व उपविभागीय अधीक्षक विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व नगराध्यक्ष मंगलराव माळगे व सर्व गाव कामगार पाटील यांच्या उपस्थितीत आज यशवंत मंगल कार्यालय इथं मार्गदर्शन शिबिर संपन्न झालं। यावेळी बोलताना नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी हुपरी गणेश विसर्जनाला लागेल ते सहकार्य करून नगर परिषदेमार्फत ही विसर्जन व आगमन यंत्रणा राबवली जाईल असं सांगितलं। पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी डॉल्बीचे दुष्परिणाम, डॉल्बी मुक्त गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सूचना दिल्या। यावेळी डॉक्टर कोळेकर यांनी गणेशोत्सव काळातील डॉल्बीमुळे व कर्कश आवाजाने होणारे दुष्परिणाम व प्रत्येक मंडळाजवळ पोलीस यंत्रणा ही सक्रिय असेल, उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी नियमांचं काटेकोर पालन करणं या संदर्भात सूचना करत महिला वर्ग यांना विशेष प्राधान्य देत देखावे व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात यावं। गणेश मूर्तींच्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मूर्तीची कोणत्याही प्रकारे दुखापत होऊ नये याची काळजी घेण्यात यावी। जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगितलं। गणेशोत्सव काळातील नियम व मिरवणूक, डॉल्बी या सर्व विषयांवर आज बैठक संपन्न झाली। या बैठकीत हुपरी, रेंदाळ, तळंगे, इंगळी, पट्टणकोडोली या गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे नागरिक तथा पत्रकार आदींच्या उपस्थितीत गणेशोत्सव काळातील सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीचं प्रास्ताविक सचिन पुजारी यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कांकड।